बंधूंसोबत जाणार का, हा सवाल उपस्थित होतोय। उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यावर पक्ष बैठकीमध्ये मतैक्य झाल्याचं कळतंय। शरद पवारांनी मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। काँग्रेसच्या महाविकास आघाडीत मनसे नको ला पवारांची सहमती नाही असं कळतंय। गेल्याच आठवड्यात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली गेलेली होती। काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतलेली होती आणि मुंबईत एकत्र लढण्याचा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिलेला होता। पण काँग्रेसला मनसे नको आणि त्यांच्या या भूमिकेला शरद पवारांची सहमती नसल्याचं कळतंय। त्यामुळे शरद पवारांनी बोलवलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे। आपण साधारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेवढे आहेत त्याच्यात समाजवादी पक्ष आहे, शेका पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, आंबेडकरवादी विचारांचे पक्ष आहेत, आंबेडकरी खरात किंवा महादेव जानकर असे सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढवूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत मांडलेलं आहे। खरं तर मनसे नको अशा पद्धतीची एक काँग्रेसची भूमिका आहे। तिकडं मतचोरीचा ज्यावेळेस मुद्दा आला त्यावेळेस तुम्ही सर्वजण एकत्र होतात, आता मात्र काही निवडणुकीमध्ये मनसे नको अशा पद्धतीची एक भूमिका मांडली जाते, यावर काय राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे ती की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी अशी साहेबांना त्यांनी सगळ्यांनी विनंती केली। पण मनसेबाबत काही चर्चा झाली का? मनसेचा प्रस्तावच नाही अजून, त्याबाबत अजून चर्चाही नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात काय आता सध्या तरी अर्थ नाही। खरं तर दोन भाऊ एकीकडे येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची काय भूमिका राहणार? तुम्ही असं आहे की काँग्रेससोबत राहणार? महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी एकत्र राहावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। मग तेच आम्ही सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे। मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्रात वेगळी आहे। महाराष्ट्रात कशा युत्या आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय। त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनीच जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा। ह्या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत, पुढचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील। काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का की आपण एकजूट राहिलं पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं? असं साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं। म्हणजे समजूत काढणार? मी बोललो तेवढंच बोलीन, मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती। पुढील आठवड्यात काही बैठक होणार आहे का एकत्रित? कारण आपली एक बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेससोबत बसलं जाईल असं सांगण्यात आलं होतं। नाही, ते आता काँग्रेसचा काय निरोप येईल, साहेबांची ते काय बोलतात ती वेगळी गोष्ट आहे। पण आज जी बैठक झाली त्याच्याबाबत महाराष्ट्राला आणि तुम्हा सगळ्यांना माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे। सर, हिंदी में कहना चाहिए आज की बैठक में क्या हुआ है, किस बारे में चर्चा हुई? इस बारे इतनी ही चर्चा हुई कि पार्टी के कार्यकर्ताओं ने कहा कि भाजपा को पराजित करने के लिए हमको महाविकास आघाड़ी का जो गठन हुआ है वो जो पार्टियां इकट्ठा हुई थी और रही है वो ऐसी ही रहनी चाहिए, ऐसी कार्यकर्ताओं की भावना रही। मतलब जिस तरीके की यूनिटी हमने सत्याग्रह मोर्चा में देखी थी, जहाँ पे एमएनएस से लेके एनसीपी अम्बेडकराइट पार्टी एक साथ, देखो तभी मैंने कहा था कि वो एक अलग विषय है, ये एक अलग विषय है, अलग अलग विषयों पे अलग अलग बातें होती। समाजवादी पक्ष हो या समाजवादी पक्ष हा आमचा घटक पक्ष आहे आणि समाजवादी पक्ष बरोबर राहावा ही आमची भावनाच आहे आणि तो आमच्या बरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्षच आहे। चला, भाजपला पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं शरद पवारांनी मत व्यक्त केलेलं आहे। महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे असं देखील या बैठकीमध्ये ठरल्याचं कळतंय। भाजपला पराभूत करण्यासाठी जे करावं लागेल ते करावं, परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असं जितेंद्र आव्हाड यांनी देखील सांगितलेलं आहे। सगळ्यांना एकत्र घेऊन मुंबईमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष यांनी एकत्र राहावं अशी सगळ्यांची भावना असल्याचा सूर या बैठकीमध्ये उमटल्याचं देखील कळतंय। गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही येणार, कारण का काँग्रेसचा मनसेच्या प्रवेशाला विरोध आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुद्धा जोर धरतीये। त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसच्या
या विरोधानंतर निवडणुकांमध्ये काय राजकीय समीकरण असेल महाविकास आघाडीमध्ये याची उत्सुकता आहे. मनसेशी आमची वैचारिक मतं आहेत ती जुळत नाहीत असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मनसेसोबत आम्ही जाऊ शकत नाही आणि ज्यांना मनसेसोबत जायचंय त्यापेक्षा त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा आम्ही एकला चलो रेचा नारा देऊ अशी भूमिका काँग्रेसनं घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येच रमेश चेन्निथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसनं एकला चलो रेचा नाराही दिलेला होता. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. निलेश, आजची बैठक अत्यंत